पावसाची शक्यता लक्षात घेता नाशिक, ठाणे, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी, तर पुणे ग्रामीणमध्ये ही शाळा महाविद्यालय राहणार बंद। नाशिककरांनो सावधान, आजची रात्र धोक्याची। त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी तालुक्यात ढगफुटीची शक्यता, प्रशासन हाय अलर्टवर। तब्बल 16 तासानंतर मिसिल लिंकवरील कोसळलेली कमान आणि दरड हटवण्यात प्रशासनाला यश। पुढच्या 2 ते 3 तासात 2 लेनवरील वाहतूक सुरू होण्याची शक्यता। भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, मंदिराच्या पायऱ्यांवरून वाहतंय पुराचं पाणी, भाविकांनी गर्दी करू नये असं आवाहन। यंदा ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्याच उपस्थितीत होणार। आळंदी देवस्थानचं परिपत्रक जारी, इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे निर्णय। सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल। आळंदीत इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं वारकऱ्यांना आळंदीऐवजी पुण्यात येण्याचं आवाहन। रायगडमधील आंबेनळी घाट रस्ता 31 जुलैपर्यंत राहणार बंद। अतिवृष्टीमुळे घाटमार्गावर सातत्याने कोसळणाऱ्या दरडींचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाची खबरदारी। मुंबई गोवा मार्गावर 33 तासांपासून वाहतूक ठप्प, हजारो वाहनं महामार्गावर रखडली। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका। मानखुर्द इमारत दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक, सुरक्षेचे नियम न पाळता अनधिकृतपणे इमारतीचं बांधकाम केल्याचा फिर्यादीचा आरोप। आषाढी वारीला सुरुवात होण्याआधीच पावसानं मोठं संकट उभं केलं आहे। मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरानं आळंदी जलमय झाली आहे आणि शहरामध्ये प्रवेश करणारे 4ही पूल पाण्याखाली गेले। त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन करण्यात आलंय। मात्र वारीत खंड पडू देणार नाही अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली आहे। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। पावसाने यंदाच्या आषाढी वारीवर संकटाचं सावट आणलंय। सलग मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे। आळंदी शहरात पुराचं पाणी शिरलं असून अनेक भाग गुडघाभर पाण्याखाली गेलेत। इंद्रायणी नदीवरील शहरात प्रवेश करणारे 4ही पूल पाण्याखाली गेल्यानं समस्या वाढल्यात। पूरस्थिती गंभीर झाल्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रशासनाने सर्व वारकरी आणि भाविकांना महत्त्वाचं आवाहन केलंय। पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये। ज्यांनी प्रवास सुरू केला आहे त्यांनी जिथे आहेत तिथेच सुरक्षित थांबावं। नदीपात्र, घाट परिसर आणि बंद पुलाकडे जाऊ नये। सुरक्षिततेसाठी हे आवाहन करण्यात आलंय। प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचं पालन करावं आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असंही प्रशासनानं स्पष्ट केलंय। वारकऱ्यांना पोलीस प्रशासनातर्फे एक नम्र आवाहन आहे की आपण पाहताय इंद्रायणी नदीला अगदी जोराचा पूर आलेला आहे आणि नदीची पूर पातळी ही नदी ओसांडून वाहत आहे। सकाळी आपण सिद्धबेट आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये इंद्रायणी नदीच्या काठाला ज्या धर्मशाळा आहेत त्यातील वारकऱ्यांना आपण सुरक्षितता बाहेर काढलेला आहे। देहूमध्येही वारकऱ्यांना अशाच सूचना देण्यात आल्या आहेत। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्थानचे विश्वस्त दिलीप महाराज मोरे यांनी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने सध्या देहूत येऊ नका असं स्पष्ट केलंय। वारकऱ्यांच्या सुरक्षिततेलाच सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचं संस्थानानं सांगितलंय। आळंदीत रेस्क्यू टीम आणि आपत्ती व्यवस्थापन दल युद्ध पातळीवर बचाव कार्य करत आहेत।
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी ट्रस्टच्या भक्त निवास इमारतीत अडकलेल्या 24 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं होतं आणि वीज पुरवठाही खंडित झाला होता। मात्र बचाव पथकांनी वेळेत सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला। आळंदीत पूरस्थिती असल्याने वारकऱ्यांनी सध्या देहू आणि आळंदीत जाऊ नये असा सल्ला देण्यात आलाय। वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल। पावसाची परिस्थिती पाहता आळंदी देहूला येऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। मात्र काही झालं तरी वारीत कसा खंड पडू द्यायचा, जे होईल ते माऊली बघून घेतील असं म्हणत वारकरी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यांनी त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित सांगितलं, परंतु आमची माऊली जी आहे सर्व याच्यावर मात करून आम्हाला सुखरूप पोहोचवणार हे निश्चित आहे। येऊ नका, पण आता दरवर्षीची वारी चालत आलेली आहे, तर ही खंडित झाली नाही पाहिजे आपली, त्यामुळे लोक तर येणारच आहे वारीला। वारकऱ्यांनी घेतलेल्या पावित्र्यामुळे तिढा निर्माण झालाय। पांडुरंगाच्या भेटीची आस घेऊन गावागावातून निघून आळंदी आणि देहूला येणाऱ्या वारकऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे। याचं कारण गेले 48 तास मावळ तालुक्यामध्ये जो मुसळधार अतिमुसळधार पाऊस झालाय त्याचा परिणाम इंद्रायणी नदीला पूर आलाय आणि या पुराच्या पाण्यानं माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला विळखा घातलाय। इतकंच नाही तर आळंदीत रस्त्याने येणारे 4 पूल जे आहेत, ज्या मार्गाने आळंदीमध्ये येत आहेत, हे 4 पूल हे पाण्याखाली गेले। जवळपास 3 ते 4 फूट पाणी या पुलावरून वाहत आहे, त्याच्यामुळे वाहतूक जी आहे ती पूर्णतः विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये वारकरी जे आहेत त्यांनी जिथे असाल तिथे थांबावं, सुरक्षित ठिकाणी थांबावं, स्वतःच्या आणि इतरांच्या जीविताची काळजी घ्यावी, त्याचबरोबर रस्त्यावरून प्रवास करू नये। एका बाजूला इंद्रायणीला आलेला पूर तर दुसऱ्या बाजूला काही दिवसांवर आलेली आषाढी वारी, अशा दुहेरी आव्हानाचा सामना सध्या प्रशासनाला करावा लागत आहे। वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत खबरदारी घेतली जात आहे। वैभव सोनावणे, न्यूज 18 मराठी, आळंदी। सोमवार पेठ परिसरात दुमजली वाडा जो आहे तो कोसळलाय। सुदैवानं घटनेमध्ये कुणी जखमी झालं नाही किंवा कुठली जीवितहानी झालेली नाही। पुण्यात सुरू असणाऱ्या पावसाने जुना दुमजली वाडा कोसळला। अवघे काही क्षणात दुमजली वाडा पत्त्यासारखा जमीनदोस्त झालाय। अग्निशमन दलाच्या जवानांनी आधीच हा वाडा जो आहे तो जुना वाडा रिकामा केला होता। सुदैवानं मोठा धोका टळला आणि त्याची जी दृश्य आपण बघतोय, अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अभिजित, किती वर्ष जुना हा वाडा होता आणि आज तो अखेर कोसळल्याचं आपण बघतोय, काय माहिती? विशाल, ही घटना आहे। पुण्यातल्या पेठांमध्ये अनेक जुने वाडे आहेत। पावसाळ्याच्या आधी महापालिकेनं अनेक वाड्यांना नोटीस दिल्या होत्या, त्यापैकी काही रहिवासी आधीच हे सगळे जुने वाडे जे आहेत ते सोडून गेले होते आणि गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुण्यात सतत जोरदार पाऊस जो आहे तो पडतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या जवानांकडून सोमवार पेठेतला हा दुमजली जो जुना वाडा आहे तो याआधी रिकामा केला होता आणि त्यामुळे मोठी हानी टळली आहे। दृश्यातून आपण पाहतोय काही वेळापूर्वीच हा दुमजली वाडा अवघ्या काही क्षणात पत्त्यासारखा जमीनदोस्त झालेला पाहायला मिळतोय। अचानक हा वाडा कोसळला। खरं तर मोठी रहदारी या सगळ्या परिसरात असते, स्थानिक रहिवासी आजूबाजूला मोठ्या प्रमाणात आहेत, पण अग्निशमन दलाचे जवान आधीच त्या ठिकाणी मोठी, खरं तर सुदैवानं ही सगळी हानी टळली। कुणीही जखमी या सगळ्या गंभीर घटनेत झालं नाहीये, त्यामुळे जीवितहानी कुठलीही नाहीये। आता राडारोडा जो आहे तो रस्त्यावरती आहे। अग्निशमन दलाच्या जवानांकडून हे सगळं जो राडार आहे तो काढण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। पण जे दृश्य आपण पाहतोय की असे विदारक ही दृश्य आहेत, भयंकर दृश्य आहेत, कारण अवघ्या काही क्षणात म्हणजे 4-5 क्षणांचा जरी झाला असता तिथल्या स्थानिकांना तरी अनेक जण जखमी झाले असते, पण वेळेत या सगळ्या गोष्टी घडल्या आणि दुमजली वाडा जो आहे तो सोमवार पेठेत कोसळलाय। आता अग्निशमन दलाच्या जवानांकडून हा राडारोड जी माहिती मिळते, अनेक वाढून जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना देखील आता नोटीस महापालिकेने द्यायला सुरुवात केली, जेणेकरून कुठलीही हानी या सगळ्या पावसाळ्यात शहरातल्या पेठांमध्ये जे जुने वाडे आहेत त्यामध्ये घटना
धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.